बेलीचा ब्रश आहे, सेम ॲज इट इज. आपण हाताने पण लावू शकतो आणि ब्रशने पण. मी शक्यतो हाताने. बघितलं. स्टॉप. प्रायमर काय काम करतं बरं करून जी तुम्हाला आणायच्या वेळेस तुम्ही हे बघून सण आणू शकता. हा काय करणार आहे मी आता इथं अंडर आय सर्कलला याला पण लावायचं कधी तिथे फक्त जिथं काळे तिथं ऑरेंज कलर लागेल फक्त. कोणता? कारण का ऑरेंज करेक्शन काय करणार आहे मी, माझं जे स्किनचा काळपटपणा झालेला आहे चेहऱ्याला मॅच करायचा, तो पूर्ण चेहऱ्याला मॅच करायचा आपल्याला. थोडंसं लाल सरपणा आहे तिथं मी कोणता कलर लावणार आहे? ग्रीन कलर. म्हणजे जेणेकरून माझा जो लाल सरपणा आहे चेहऱ्याचा तो कमी होईल. बघा झाला कमी. बघ ना बेटा मोबाईल मध्ये बघ. क्रायलॉन सुप्राची मी ब्रश बेलीचा ब्रश वापरणार आहे. कसा असतो ब्रश? एकदम याचा FX 22 नंबर आहे. बघून कोणते प्रोडक्ट? क्रायलॉनचे प्रोडक्ट कधीच काढा बेस पडत क्रायलॉनचे कधीच पडू शकत. ऑल इन वन पॅलेट आहे. तिच्यामध्ये तुम्हाला ऑरेंज कन्सिलर पण भेटून जाईल, त्याच्यानंतर काउंटरिंग पण भेटून जाते. कन्सिलर झालं, काउंटरिंग भेटून जाते, त्याच्यानंतर हे चेहऱ्यानुसार आपल्याला शेड पण भेटून जाते. याच्यामध्ये तुम्हाला दुसरी कोणतीच पॅलेट घ्यायची गरज नसते. एकाच पॅलेटमध्ये तुम्ही पूर्ण मेकअप करू शकता. सावडी स्किन असो, गोरी स्किन असो किंवा काळी स्किन असो, कोणतीही स्किन असो, सेन्सिटिव्ह जरी स्किन असेल तरी तुम्ही याच्याने मेकअप करू शकता. तुम्हाला असं वेगळं घ्यायची गरज नसते की मी काउंटरिंग वेगळे घेईन, कन्सिलर वेगळं घेईन, पॅलेट वेगळं मिक्स पण करू शकता. सगळं मिक्स. नवरीच्या मेकअप पासून सगळे मेकअप एकच पॅलेटवर केले. आणि तुम्हाला डर्मा आणि सुप्रा ह्या 2 पॅलेट घेणं महत्वाचं असतं. तुम्ही कितीही भारी प्रोडक्ट आहे आपण फक्त काय करणार आहे, मेकअप करणार आहे चेहऱ्यावर. जे हे असे ओपन पोर झाले, जे चेहऱ्यावर जे स्ट्रेच झाले, पिंपलचे ते जाड पिंपल झाले, हे जे चोन असते, हे जे प्रॉब्लेम असतात स्किनवरचे, ते तुम्ही कधीच घालू शकत नाही मेकअपवर. तुम्ही हे अंडर आय सर्कल झालं, मंकी माउथ झाले, हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण चेहऱ्याचं टेक्स्चर तुम्ही कधीच दाबू शकत नाही. हे भरपूर मेकअपवाले काय करतात, मेकअपला थोडंसं एडिट करून जो ऍक्च्युअल चेहरा असतो तो पण काय करून टाक. हे तुम्हाला मोबाईलमध्ये दिसतं तसं काहीच नसतं. ऍक्च्युअल मेकअपचं आपलं जे स्ट्रक्चर ते कसं काय करणार तुम्ही? तिथे काय मुरुम भरणार आहे का थर लावणार तुम्ही? मोबाईलवर जायचंच नाही. जे आपलं ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे ते ऍज इट इज दिसणारच आहे. कोणाचा का म्हणत नाही तुम्ही. जर सॉफ्ट स्किन आलेली तुमच्याकडे एकदम छान स्किन आहे, जिला काही प्रॉब्लेमच नाही, मग तिच्यावर तुम्ही तिला जर काही प्रॉब्लेमच नाही तर तिचा प्रॉब्लेम दिसणार. फक्त आपलं काय मेकअपचं काय काम आहे, आपले जे चेहऱ्याचे जे हे फंक्शन आहे ते उठून दिसायला पाहिजे म्हणून आपण मेकअप करतो. काउंटरिंग साठी पाऊन्स ही जी खालची लेअर आहे आपली, हिला आपल्याला काउंटर करायचं असतं. भरपूरशा बाय काय करतात, इथून काउंटर करतात. हे चुकीचं. आपल्याला हा भाग कमी दाखवायचा आहे. जो शेप आहे आपल्या स्किनचा तो, याला काय म्हणतात, जॉ लाईन म्हणतात. काय म्हणतात? जॉ लाईन. कोणती लाईन आहे आपली? जॉ लाईन. म्हणजे कानाच्या ह्या भागापासून इथे कानाचा हा भाग तिथल्या तिथं मर्ज करायचा. तिथल्या तिथे आपल्याला काय करायचं, फक्त मर्ज करायचं आहे. फक्त तिथल्या तिथे. कुठे घेते मी? मागच्या बाजूला ओढते. काउंटरिंग कशी करते मी? मागच्या बाजूला ओढते मी. अशी मध्ये घेते का त्याला? नाही, फक्त असं तिथल्या तिथं टॅप करायचंय मागच्या बाजूला. नॅचरली दिसणार. जो शेप आपल्या स्किनचा तो उठून दिसेल. आता मी काय केलेलं आहे, कन्सिलर आणि फाउंडेशन लावल्यामुळे माझी स्किन पूर्ण भुरी दिसत होती. तर त्याला भुरं दिसल्यामुळे त्याला काहीतरी स्ट्रक्चर दाखवायचं आहे आपल्या स्किनला. क्रायलॉनची स्टिक आहे, आयव्हरी शेड आहे. हायलाइट करायचं जिथं आपण हायलाइट करतो, जेवढ्या भागात हायलाइटर जिथं मी ते हायलाइटर लावते तिथंच तुम्हाला. हा मी मोठा घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे डब्या पण येतात 400-400 रुपयाचे. पूर्ण पॅलेट किती त्यानंतर सांगतो तुला हे देखील काय करलंय मी. हायलाइटचा हा जो शेड आहे हा तिच्यात नाही भेटणार तुम्हाला, वेगळा घ्यावा लागेल. फक्त तिथल्या तिथे करायचं, दुसऱ्याकडे फैलवत बसायचं नाही. तर बस जेवढा भाग आपण आहे तेवढं परत जपून जाईल सगळं एकूण. काय करते मी, फक्त मर्ज करायचं. टॅप 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 टॅप. एवढं पण टॅप नका करा की जेवढं तुम्ही लावलेलं आहे प्रोडक्ट ते सगळं चाललं जाईल. टॅप करायची पद्धत असते. हा थोडं दिसायलाच पाहिजे. असं नाही तर सगळं गॅप करून टाका, मग कुठं चाललं जाईल, सगळं याच्यामध्ये येऊन जाईल, ब्लेंडर मध्ये येऊन जाईल. कुठे कुठे लावलेलं होतं मी, आलं लक्षामध्ये? व्हिडिओ चालू आहे, तुम्ही मी व्हिडिओ सेंड करेल. तुम्ही व्हिडिओ 10 वेळेस बघा, 20 वेळेस बघा का 30 वेळेस बघा, काय एनी टाइम बघा. एनी टाइम बघतच राहा. व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करेल, फक्त बघत राहायचं. जॉईन करून पाठवूया त्यांना. हा बंद कर. पावडर लावताना घ्यायचंय, हातावर काय करायचं, हातावर लावायचं. एक्स्ट्राचं निघून जातं. आणि जे तुम्ही म्हणता की ताई आमचा मेकअप करताना ते खाली पडून येतं पावडर, ते तसं पडत नाही. बंद कर. याला काय म्हणतात, फ्लफी ब्रश आहे. त्याच्याने काय करायचं, आपलं जे एक्स्ट्राचं पावडर असतं बंद कर. जो थांब राहू दे. फ्लफी ब्रशचं काय काम असतं बरं, जे आपलं एक्स्ट्राचं पावडर चेहऱ्यावर लागलेलं असतं ते काढायचं काम काय करतं, फ्लफी ब्रश करतं. एक्स्ट्राचं पावडर बंद कर, काढायचं काम करतं. बेस समजला? बेस याला काय म्हणतात, चेहऱ्याचा मेकअपचा बेस म्हणतात. आलं लक्षामध्ये? याला काय केलेलं आहे मी, हा चेहऱ्याचा फक्त बेस आहे. हा बेस जर तुमचा 100% असेल तर तुमचा मेकअप कोणी घालू शकत नाही. फक्त आपल्याला काय पाहिजे, व्यवस्थित बेस चांगला करा तुम्ही. त्याच्यानंतर तुमचा मेकअप तुम्ही 8 तास 10 तास 15 तास कितीही तास ठेवा. व्यवस्थित जर बेस केला, प्रत्येक गोष्टीला 2-2 मिनिटं द्यायला लावलेलं मी. क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर, मग प्रायमर, मग नंतर आपलं कन्सिलर, करेक्टर, फाउंडेशन आणि लूज पावडर किंवा ट्रान्सलेट पावडर, हे सगळं शेवटी. हे तुमचा काय झाला, हा बेस झाला. हा बेस जर तुमचा व्यवस्थित असेल तर चेहरा तुमचा काही होऊ शकत नाही. त्याच्यानंतर मग आपलं ते चेहऱ्याला रंगरंगोटी करायचं काम असतं. हे काय झालं, आपला आता बेस झालेला आहे हा चेहऱ्याचा. हा आता पांढरी रांगोळी टाकून घेतली आपण. आता त्याच्यावर काय करायचे, आपल्याला कलर भरायचे. सगळ्यात पहिले काय करणार आहे आपण,
आयब्रो. दीदी मला हे हाताची हे पाहिजे. काय करणार आहे मी सगळं पहिले याला काय म्हणतात ताई? मी जे करते त्याला काय म्हणतात? आयब्रो डिफायनर. तुम्ही काय बोलणार आहे का ताई? मी नाही ते तुम्ही केव्हा शिकणार? तुम्ही केव्हा शिकणार मग? ते ना झाला आपला आता मेकअपचा बेस. तुम्हाला नाव लक्षात राहणार नाही ते कसं काय? हे काय करते मी आता? आयब्रो डिफायनर करते. मी भरपूर वेळेस सांगितलंय ताई, असं नाही की मी पहिल्या वेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते. तुम्ही जेव्हा मेकअप सगळ्या गोष्टी मी जेव्हा मेकअप करते ना तेव्हा परत 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 तेच सांगत राहते. जेवढ्या वेळेस तुम्ही मेकअप बघितले तेवढ्या वेळेस मी एकच गोष्ट सांगत आलेली तुम्हाला. याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. बंद करून देऊ. आता आपण काय करणार आहे? 2 प्रकारचे ब्रश आहे, एक हा आणि एक हा. ओके. आता हा ब्रश कलर आपण चूज करणार आहे. मला जास्त हे नको पाहिजे. मी सेल्फ मेकअप जर करणार आहे तर मला थोडंसं नॉर्मलीच करायचं असतं. आपण काही ब्राईड आहेत का? नाही. मला कुठे लग्नाला जायचं आहे का? मी तुम्हाला कोणता मेकअप दाखवते? सेल्फ मेकअप दाखवते. सेल्फ मेकअप मध्ये सगळं हे लाईटच पाहिजेत आपल्याला. ते बंद करून देणे काय वर लावताना देखायला होतं ना? आपण खाली ना याद राही ना. स्टॉप कर. देख कुठे लावायचं आहे? फक्त मध्यभागी. पण ही पॅलेटमध्ये आणि ती पॅलेटमध्ये फरक आहे त्याने. कोणता कलर घेतलेला आहे मी? काळा. ब्लॅक कलर. ओके. ब्लॅक कलर घेतलेला आहे. ब्लॅक कलर काय करायचं आहे? हे जे आपलं लायनर आहे, लायनरची जिथं आपण लायनर लावतो तिथं डोळ्याला कुठे लावलेलं आहे? फक्त लायनर. काय करणार आहे मी? ब्लशर. 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 आता ब्लशर बघा. स्टॉप कर. चालू कर ना. हा आणि हा थोडा मिक्स. कधी पण काय करायचं आहे? कुठलं पण प्रोडक्ट हे हातावर मर्ज करायचं आहे. हा त्याच्यानंतरच काय करायचं आहे? हसायचं थोडंसं. बरोबर. थांब. तिथं पण टप 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 करायचं. फक्त टॅप 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 टॅप. टप टप नाही टॅप टॅप. कसं करते मी? फक्त टॅप टॅप. टॅप 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 टॅप. बस. काउंटरिंग आहे. फॅशन कलरचं काउंटरिंग आहे. काउंटरिंगसाठी कोणता ब्रश यूज करणार आहे आपण? हा ब्रश हा कशासाठी आहे? काउंटरिंगसाठी. आणि हा कशासाठी होता? ब्लशरसाठी. हा काउंटरिंगसाठी. आता काउंटरिंग हे मी पहिले पण सांगितलं डार्क शेड हे कोणासाठी चालतात आणि थोडं फिकट. आणि हे काय? हे हायलायटर आहे. आता याचा वापर कुठे करायचा मी ते पण सांगणार आहे आणि हे तर माहिती तुम्हाला कुठे लावतात. आता बघा हा शेड घेणार आहे मी. जिथं आपण क्रीम काउंटर केलेलं होतं फक्त तिथंच आपण क्रीम काउंटर. हा फर्स्ट स्टेपला काउंटरिंग कुठे केलेलं होतं बरं आपण? बरोबर जॉ लाईन दिसते तुम्हाला बघा. हे नोज झालं. ओके. कर बंद. हायलायटर कुठे लावायचं? हायलाइट केलं. हायलाइट केलेलं आहे तिथं हायलायटर लावायचं. काय लावायचं ताई? जिथं आपण मी ते स्किट दाखवलेली होती तुम्हाला तिथंच. आणि हे लावायची पद्धत हसायची. बंद करेल मी. ओके. काय लावायचं आपल्याला? काय करायचं त्याला? 2 मिनिटं स्टे करायचंय. बंद. काय करायचं आहे? कधी पण तुम्ही बघितलं असेल आयलॅशेस लावताना मी काय करते? हा जो भाग असतो आपला हा ताणायचा आहे. तो स्टॉप करू द्या. डोळे बंद करून प्रॉपर लागतं ते. असं व्यवस्थित ठेवलं का? माझा डोळे उघडेच ठेवून सर मी ते लावलं. हा समजून गेलं. मग तसं अंदर अंदर तिकडे ना पण आता ते लावल्यावर आपलं जरा असं डोळ्याने असं वर जरा वाटणेच लागतंय ना लाईन. ते वेगळं दिसत ना. सवय नसेल. काय लावते मी? काजल. काजल. असं हे छान वाटतं.